अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मनी मावशी झोपाळ्यावर बसून अप्पीला आवाज देत तिच्याकडे चहा मागत असते, पण अप्पीला तिचा आवाज ऐकू जात नाही, त्यामुळे ती काही चहा घेऊन बाहेर येत नाही. मात्र इकडे मनी मावशी अप्पीला वाटेल ते बोलत असते. त्याच वेळी छकुली त्या ठिकाणी येते. ती मनी मावशीला म्हणते की माझ्या अप्पी ताईला काही बोलायचं नाही, नाहीतर याद राखा. त्यामुळे मनी मावशी तिला विचारते की तू कशाला आली आहेस इथे, तुला काय स्वतःचं घर नाही का? त्यावर छकुली म्हणते की तुम्हाला सुद्धा तुमचं घर आहे ना, मग तुम्ही का थांबलाय इथे, जा तुमच्या घरी. त्यामुळे मनी मावशी चिडून म्हणते की मी या घरची मालकीण आहे, आणि ते ऐकून छकुली हसू लागते. त्यामुळे मग मनी मावशी तिच्याशीच वाद घालायला सुरुवात करते, पण छकुली सुद्धा काही गप्प बसत नाही आणि त्या दोघींचा आवाज ऐकून सरकार बाहेर येतात. तर मनी मावशी त्यांना म्हणत असते की बघा, ही छोटी पोरगी मला वाटेल ते बोलते, मात्र सरकार म्हणतात की तुम्हीच तिची काहीतरी खोड काढली असेल, कशाला उगाच लहान पोरीच्या नादी लागतंय. आणि ते ऐकून मनी मावशी अजूनच चिडते. तर छकुली सरकारांना सांगते की मी अप्पी ताईला भेटायला आले होते, त्यामुळे सरकार तिला अप्पीकडे जायला सांगतात. आणि मग ते हसतच मनी मावशीला सुद्धा म्हणतात की छकुली जे काही बोलली ते काही खोटं नव्हतं. त्यामुळे मग मनी मावशी पुन्हा सरकारांना धमकी देत म्हणते की जर तुम्ही माझ्याशी असे बोललात तर मी काय करेल माहिती आहे ना. त्यावर सरकार म्हणतात तुझी कॅसेट आता मला पाठ झाली आहे, पुन्हा पुन्हा त्याच धमक्या देऊ नको. पण मनी मावशी म्हणते की तुमचा माज कसा उतरवायचा मला बरोबर माहिती, आता जा आणि माझ्यासाठी चहा बनवून घेऊन या. तर दुसरीकडे अर्जुनने भिंतीवरील बाळाचे सगळे फोटो काढलेले असतात, आणि त्यामुळे अप्पी खूप अस्वस्थ असते. ती स्वतःशीच म्हणत असते की मी अर्जुनला सांगितलंय खरं, पण माझा अजूनही विश्वास आहे की माझं बाळ जिवंत आहे, पण इतर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. आणि त्याच वेळी छकुली तिथे येत म्हणते की अप्पी ताई, माझा आहे तुझ्यावर विश्वास. आणि छकुलीला बघून अप्पी खूपच खुश होते. त्यानंतर ती छकुलीला तिच्या शाळेविषयी विचारते. तर छकुली तिला सांगते की अप्पी ताई, मी रोज शाळेत जाते, माझं जाऊ दे, तू तुझं सांग, बाळ जिवंत आहे असं वाटतंय का तुला? पण त्यावर अप्पी काहीच उत्तर देत नाही. तिचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर छकुली तिला सांगत असते की अप्पी ताई, तुझ्या मनात जे काही आहे ते तू मला सांग, माझा स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे, तू जे काही सांगशील ते खरंच असणार याची मला खात्री आहे. मात्र अप्पी म्हणते पण हा विषय जरा वेगळा आहे, तुला नाही कळणार. पण छकुली काही ऐकत नाही. ती म्हणते की अप्पी ताई, जेव्हा तुझी मी चोरोटी भरली होती तेव्हा मी ते सिक्रेट ठेवलं होतं ना गं, मग हे सुद्धा सिक्रेटच ठेवेल. आणि मग अप्पी तिला सांगते की मला खरंच असं वाटते की बाळ जिवंत आहे. आणि ते ऐकून छकुली म्हणते की मग आपण बाळाचा शोध घेऊ, थांब मी लगेच दाजीबांना सांगून येते, आपण त्यांची मदत घेऊ. पण अप्पी तिला थांबवते आणि म्हणते की अर्जुनला काही सांगायचं नाही आहे, कारण त्याला वेगळं वाटतंय. आणि ते ऐकून छकुलीला तर धक्काच बसतो. ती म्हणते की दाजीबांचा तुझ्यावर विश्वास नाही आहे का? आणि त्यावर अप्पी खाली मान घालून नाही म्हणते. तर छकुली तिला सांगते की तू काळजी करू नको, या जगात तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही ना, तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आपण नक्की बाळाला शोधून काढू. आणि ते ऐकून अप्पी रडतच तिला मिठी मारते. त्यानंतर छकुली सरळ अर्जुनकडे जाते. ती अर्जुनला विचारत असते की तू अप्पी ताईवर विश्वास का नाही ठेवत? त्यावर अर्जुन विचारतो की मी कधी तिच्यावर विश्वास नाही ठेवला. तर छकुली म्हणते की अप्पी ताई म्हणते ना की बाळ जिवंत आहे, मग तू विश्वास का नाही ठेवत, बाळाचा शोध का नाही घेत? आणि ते ऐकून अर्जुन तिला समजावून सांगतो की ही गोष्ट वेगळी आहे, तू लहान आहे, तुला नाही कळणार. पण छकुली काही ऐकायला तयारच नसते. ती अर्जुनला म्हणते की अप्पी ताई कधीच खोटं बोलणार नाही, तिला वाटते म्हणजे तुमचं बाळ नक्कीच असणार. त्यावर अर्जुन म्हणतो की छकुली तसं नाही आहे, आम्ही घेतला शोध पण आमच्या हाती काहीच लागलं नाही. पण छकुली काही ऐकायलाच तयार नसते. त्यामुळे मग नाईलाजाने अर्जुन तिला म्हणतो की ठीक आहे, मी ठेवतो तुझ्या अप्पी ताईवर विश्वास. आणि ते ऐकून मग छकुली खुश होते आणि तेथून निघून जाते. पण त्यानंतर अर्जुन चिडतो आणि तो अप्पीला विचारतो की तू त्या छकुलीला नक्की काय सांगितलंय? त्यावर अप्पी म्हणते की मी तिला काही सांगितलं नाही, मी बोलत होते आणि तेव्हा तिने सगळं काही ऐकलं. मात्र अर्जुन तिच्यावर खूपच चिडलेला असतो. तो म्हणतो की छकुलीने ऐकलं की नाही तो प्रश्नच नाही आहे, पण तुझ्या मनात आहे ना की आपलं बाळ अजूनही जिवंत आहे. अगं 2 दिवसांपूर्वीच तू मला वचन दिलेलं की तू पुन्हा अशी वागणार नाही, मात्र तुझं पुन्हा तेच सुरू झाले. आणि त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन, आत्ताच आपण हे सगळे फोटो काढलेत,
तोच विचार माझ्या डोक्यात सुरू होता, त्यामुळे मी नकळतपणे बोलून गेले. मात्र अर्जुन म्हणतो की जर आपल्याला मागच्या गोष्टी विसरून संसार करायचा असेल तर आता एक गोष्ट करायलाच हवी. आणि मग त्यानंतर तो भिंतीवरील ते सगळे फोटो एका बॅगमध्ये भरतो आणि अप्पीला सांगतो की पुन्हा तू या बॅगला हात लावायचा नाही. त्यानंतर घरातील सर्वजण एकत्र बसून चहा नाश्ता करत असतात. आत्या त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालेल्या असतात. त्यावेळी रुपाली म्हणते की आत्या तुम्ही लगेच का चाललाय, अजून 4-5 दिवस राहायचं ना. तर आत्या म्हणते की अगं राहिले असते पण खूप धावपळीत आले होते ना. आणि त्यावर मनी मावशी विचारते की कशाला धावपळीत यायचं, एवढं काही झालं नव्हतं इकडे. मात्र मनी मावशीच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. आणि मग त्यानंतर सरकार आत्याला म्हणतात की तू तुझ्या संसारात सुखी आहे हे बघून खरंच समाधान वाटलं. मात्र मनी मावशी पुन्हा मध्ये म्हणते की जर तुम्ही तिला कोंडून ठेवलं नसतं तर हे समाधान तुम्हाला कधीच भेटलं असतं. आणि त्यावर अप्पी म्हणते की मनी मावशी तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अशा जुन्या गोष्टी उकरून काढल्या तर आमच्यात भांडणं होतील का. तर आत्यासुद्धा म्हणते आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल ना तरी ते खोटं आहे, कारण माझ्या मनात सरकारांविषयी काही नाही. त्यामुळे मग मनी मावशी अप्पीविषयी बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की मला तर या अप्पीने बनवलेला नाश्तासुद्धा खायची भीती वाटते. त्यामुळे मग अप्पी तिच्या हातातून प्लेट घेत म्हणते की नकाच करू तुम्ही माझ्या हातचा नाश्ता. त्यामुळे मग मनी मावशी नाराज होते तर सगळेजण तिच्यावर हसत असतात. त्यामुळे मनी मावशी चिडून म्हणते की जर या अप्पीला कोणी काही बोललं ना तर घरातील सगळेजण लगेच एक होतात. सुजयसुद्धा तिच्या बोलण्याला दुजोरा देतो. मात्र आत्या म्हणते की सुजय आपल्या घरात जे काही चांगलं झालं आहे ना ते अप्पीमुळे. तर सुजय म्हणतो की तिने तुझं लग्न लावून दिलं म्हणून तू असं म्हणत असशील ना. पण त्यावेळी सरकार म्हणतात की फक्त तेवढंच नाही, मी सुद्धा माणसात आलो ते अप्पीमुळे. रुपालीसुद्धा म्हणते की माझ्या बाळाला दुसरं कोणीही घेत नाही, पण अपर्णा त्याला मांडीवर घेते, त्याला दूध पाजते. रुक्मिणीसुद्धा सुजयला सांगते की तुझी बायको या घरात आली ते सुद्धा अप्पीमुळे. आणि ते ऐकून मग सुजय आणि मनी मावशी गप्प बसतात. आणि मग त्यानंतर ते सगळेजण आत्यांना सोडण्यासाठी बाहेर जातात. तर रुपाली तिच्या बाहुलीसाठी अप्पीकडे दूध मागते. त्यामुळे अप्पी म्हणते की ठीक आहे ताई, तुम्ही तुमच्या रूममध्ये जा, मी घेऊन येते दूध. मात्र ते बघून मनी मावशी हसतच म्हणते की आता फक्त अप्पी आणि रुपालीच घरात आहे आणि ती या गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवते. तर दुसरीकडे दीपाच्या घरी एक जोगतीन जाते. दीपा तिच्यासाठी धान्य घेऊन येते. त्याचसोबत ती त्या जोगतीनीला बसायला सांगते, तिला पाणी देते. त्यामुळे ती जोगतीन दीपाचं कौतुक करते. त्याचवेळी आतमधून बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. त्यामुळे दीपा आतमध्ये जाते. तर ती जोगतीन म्हणत असते की यांना 2 लेकरं आहेत वाटतं. आणि मग जेव्हा दीपा बाहेर येते तेव्हा जोगतीन म्हणते की एक लेकराला सांभाळणंसुद्धा खूप अवघड काम आहे, तू तर 2-2 लेकरांना सांभाळतेस, खूप धावपळ होत असेल ना. आणि त्यावर दीपा म्हणते पण माझी दोन्हीही बाळं खूप शहाणी आहेत, अजिबात त्रास देत नाही. पण आजकाल माझी मुलगी सतत आजारी असते, खूप डॉक्टरांना दाखवलं पण काहीच उपयोग झाला नाही, आता मला काळजी वाटते. जर काही देवाचं असेल तर तू बघ. आणि त्यावरती जोगतीन म्हणते की मला एकदा बघू दे तुझ्या मुलीला. त्यामुळे मग दीपा तिच्या मुलीला बाहेर घेऊन येते. तर ती जोगतीन सांगते की हिला तर खूप ताप आहे, तू डॉक्टरांकडे घेऊन जा. पण दीपा म्हणत असते की जर काही देवधर्माचं असेल तर तू सांग. आणि त्यावरती जोगतीन म्हणते की तू आणि तुझा नवरा देवीची ओटी भरा, तिची माफी मागा, कारण आपण केलेल्या कर्माची फळं आपल्याला याच जन्मात भोगावी लागतात. आणि ते ऐकून दीपाला धक्का बसतो. तर ती जोगतीन म्हणत असते की जर तुझ्या हातून किंवा तुझ्या नवऱ्याच्या हातून काही पाप घडलं असेल तर त्याची शिक्षा तुमच्या बाळाला मिळेल. आणि ते ऐकून दीपा घाबरते. अप्पीच्या बाळासोबत त्यांनी जे काही केलेले असते त्याचा तिला पश्चाताप होत असतो. आणि मग त्यानंतर ती अप्पीच्या बाळाला घेऊन घरातून बाहेर पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.